भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की खरा बदल आवाजातून नाही तर शांततेतून सुरू होतो? काही लोक गोंधळ करत नाहीत, घोषणा करत नाहीत, पण तरीही सगळं त्यांच्या भोवती हळूहळू बदलत जातं. हीच ती जागा आहे जिथे वृश्चिक राशीची खरी ओळख सुरू होते. कारण इथे शब्दांपेक्षा अंतर्मन बोलतं आणि जे न बोलता समजतं तेच खरं सामर्थ्य असतं. बोलत नाही म्हणून कमी समजू नका. वृश्चिक राशी शांततेतूनच सगळं उलटवते. बोलत नाही म्हणून कमी समजू नका. वृश्चिक राशी शब्दांपेक्षा शांततेवर जास्त विश्वास ठेवते. ही राशी गोंगाट करत नाही, पण आतून सगळं नीट पाहत असते, समजून घेत असते. इतर जिथे प्रतिक्रिया देतात तिथे वृश्चिक निरीक्षण करते. तिची खरी ताकद आवाजात नसून संयमात असते. वृश्चिक राशीचा स्वभाव गूढ असतो. ती प्रत्येकाला आपलं मन उघड करत नाही. विश्वास मिळवायला वेळ घेते, पण एकदा दिला की संपूर्णपणे निभावते. तिची शांतता कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ती तयारीची वेळ असते. योग्य क्षण आला की ही शांत वृश्चिक परिस्थितीला पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळवते. या राशीची सहनशक्ती प्रचंड असते. वेदना, अपमान किंवा अन्याय ती लगेच व्यक्त करत नाही, पण मनात साठवत जाते. आणि जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा वृश्चिक बदल घडवते. तोही असा की समोरच्याला आयुष्यभर लक्षात राहील. तिचे निर्णय भावनेपेक्षा जाणिवेवर आधारित असतात. वृश्चिक राशी कधीच अर्धवट राहत नाही. प्रेम, मैत्री किंवा संघर्ष जे काही करते ते पूर्ण ताकदीने करते. म्हणूनच ही राशी शांत असली तरी हलकी समजण्याची मोठी चूक लोक करतात. कारण वृश्चिक जेव्हा हालचाल करते तेव्हा सगळं चित्रच बदलून जातं. वृश्चिक राशीची खरी ओळख तिच्या अंतर्गत शिस्तीत दडलेली असते. ती प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरून ठेवते. गडबड, घाई किंवा उधळपणा हा तिच्या स्वभावाचा भाग नाही. जे घडते त्यामागचं कारण शोधण्याची सवय तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते. म्हणूनच ती नेहमी पृष्ठभागावर न राहता खोलवर जाऊन सत्य पाहते. या राशीचे लोक सहज कोणावर अवलंबून राहत नाहीत. स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचा मार्ग शोधणं हीच त्यांची मानसिकता असते. अडचणी आल्या तरी तक्रार न करता त्यातून शिकण्याकडे त्यांचा कल असतो. अपयश त्यांना मोडत नाही, उलट अधिक मजबूत बनवतं. प्रत्येक अनुभवातून ते स्वतःला अधिक धारदार करत जातात. वृश्चिक राशीचं मन अतिशय तीक्ष्ण असतं. समोरचा काय बोलतोय यापेक्षा तो काय लपवतोय हे ती पटकन ओळखते. त्यामुळे खोटेपणा, दुटप्पीपणा किंवा बनाव तिला फार काळ फसू शकत नाही. म्हणूनच तिचा सहवास थोड्या लोकांपुरताच मर्यादित असतो, पण तो खरा आणि खोल असतो. ही राशी बदलाला घाबरत नाही, उलट बदल हेच तिचं बलस्थान आहे. जुनी साखळी तोडून नवीन सुरुवात करण्याची हिंमत तिच्याकडे असते. आयुष्यात कितीही वेळा कोसळलं तरी पुन्हा उभं राहण्याची जिद्द वृश्चिक राशीला इतरांपेक्षा वेगळी बनवते. म्हणूनच तिची शांतता ही शेवट नसून मोठ्या उलथापालथीची सुरुवात असते. वृश्चिक राशीचा आत्मविश्वास दाखवण्याचा नसतो, तो अनुभवातून तयार झालेला असतो. ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी शब्द वापरत नाही, तर वेळ येऊ देते. योग्य क्षणाची वाट पाहणं आणि त्या क्षणी अचूक पाऊल टाकणं ही तिची खासियत आहे. त्यामुळे तिचे निर्णय उशिरा घेतलेले वाटले तरी ते चुकत नाहीत. ही राशी भावनांना पूर्णपणे नाकारत नाही, पण त्यांना आपल्यावर हावी होऊ देत नाही. दुःख, राग, प्रेम किंवा आनंद सगळं ती आतून अनुभवित असते. पण बाहेर फारसं दिसू येत नाही. म्हणूनच लोकांना ती थंड किंवा अलिप्त वाटू शकते. प्रत्यक्षात मात्र तिच्या मनात सतत संघर्ष, विचार आणि आत्मपरीक्षण सुरू असतं. वृश्चिक राशीला नियंत्रण आवडतं, पण इतरांवर नाही. स्वतःवर, स्वतःच्या मर्यादा, कमकुवतपणा आणि भीती याची तिला पूर्ण जाणीव असते. म्हणूनच ती स्वतःला सतत घडवत राहते. जिथे इतर थांबतात, तिथे वृश्चिक स्वतःला बदलण्याचा निर्णय घेते. ही राशी सहज कुणाच्या प्रभावाखाली जात नाही. समाज, परिस्थिती किंवा मतप्रवाह यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचं ऐकणं तिला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे तिचा मार्ग अनेकदा एकाकी असतो, पण तो ठाम असतो. एकदा ठरवलं की मागे न वळणं ही तिची अंतर्गत शपथच असते. वृश्चिक राशीचा खरा प्रभाव गाजावाजा न करता जाणवतो. तिची उपस्थिती हळूच वातावरण बदलते. कारण ती जे बोलत नाही ते तिचं अस्तित्व सांगत असतं. म्हणूनच ही राशी समजून घ्यायला कठीण असली तरी समजली गेली तर विसरता येत नाही. वृश्चिक राशीला वेळेची फार जाणीव असते.
काय, कधी बोलायचं, कधी थांबायचं आणि कधी निर्णायक पाऊल उचलायचं हे ती आतून ठरवत असते. त्यामुळे तिच्या हालचाली अचानक वाटतात, पण त्याआधी खूप विचार, अनुभव आणि अंतर्गत तयारी झालेली असते. म्हणूनच तिचा बदल हा क्षणिक नसतो, तर खोलवर परिणाम करणारा असतो. ही राशी भूतकाळात अडकून राहत नाही, पण भूतकाळ विसरतही नाही. जे घडलं त्यातून शिकणं आणि त्याचा वापर पुढच्या वाटचालीसाठी करणं हे तिचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा त्याच चुका करत नाही. प्रत्येक जखम तिच्यासाठी कमकुवतपणा न ठरता पुढील पातळीवर नेणारा धडा ठरते. वृश्चिक राशीचा दृष्टिकोन सरळ रेषेत चालणारा नसतो. ती गोष्टींच्या अनेक बाजू पाहते, खोल अर्थ शोधते आणि मगच निष्कर्ष काढते. त्यामुळे तिचे विचार कधी कधी कठोर वाटू शकतात, पण त्यामागे अनुभवजन्य प्रामाणिकपणा असतो. ती खोट्या दिलाशांवर जगत नाही, वास्तव स्वीकारते आणि त्याच्याशी जुळवून घेते. ही राशी स्वतःच्या सीमांचा आदर करते आणि इतरांकडूनही तोच अपेक्षित ठेवते. तिच्या आयुष्यात प्रत्येकाला प्रवेश नसतो. जे लोक तिच्या जगात येतात त्यांना ती सहज बाहेरही ठेवू शकते, कारण भावनिक सुरक्षितता ही तिच्यासाठी लक्झरी नसून गरज असते. वृश्चिक राशीची शांतता ही निष्क्रियतेचं लक्षण नसून अंतर्गत जागरूकतेचं प्रतीक असते. ती गप्प असताना सुद्धा तिचं मन सतत कार्यरत असतं आणि म्हणूनच जेव्हा ती पुढे येते तेव्हा केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण परिस्थितीच नव्याने दिशा वळते. वृश्चिक राशीची नाती निवडक असतात, पण त्यात खोली असते. वरवरची ओळख, औपचारिक गप्पा किंवा सोयीपुरते संबंध तिला रुचत नाहीत. ती जेव्हा कुणाला जवळ करते तेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असतो, जरी ते मोजके असले तरी टिकाऊ असतात. ही राशी सहज विश्वास ठेवत नाही, कारण तिला माणसांची मनस्थिती वाचता येते. कोण खरा आहे आणि कोण फक्त मुखवटा घालून वावरतोय हे ती ओळखते. म्हणूनच ती आधी अंतर ठेवते, पण एकदा खात्री झाली की ती त्या व्यक्तीसाठी ढाल बनते. तिथं संरक्षण शब्दात नसून कृतीत दिसतं. वृश्चिक राशीला अपूर्ण गोष्टी अस्वस्थ करतात. अर्धवट सत्य, न सांगितलेले प्रश्न किंवा न सुटलेले विषय ती मनात ठेवत नाही. ती त्या गोष्टींचा सामना करते, मग तो कितीही कठीण का असेना. त्यामुळेच तिचं आयुष्य अनेकदा कठोर निर्णयांनी भरलेलं असतं, पण ते निर्णय तिला आतून हलकं करतात. ही राशी स्वतःशी प्रामाणिक असते. स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद तिच्यात असते, जी फार कमी लोकांमध्ये आढळते. ती स्वतःला फसवत नाही, त्यामुळेच इतरांनाही खोटं सहन होत नाही. ही स्पष्टता तिला कधी कधी एकटी पाडते, पण तिची ओळख ठाम ठेवते. वृश्चिक राशीचा प्रवास हा सतत रूपांतराचा असतो. ती आज जशी आहे तशी कायम राहील असं नाही. अनुभव, संघर्ष आणि निर्णय यांच्या आधारावर ती स्वतःचं स्वरूप बदलत राहते. म्हणूनच ही राशी कधीही स्थिर नसते, पण प्रत्येक बदलानंतर अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक परिणामकारक बनत जाते. वृश्चिक राशीला स्वतःचं आंतरिक जग फार महत्त्वाचं वाटतं. बाहेरचं यश, मान्यता किंवा कौतुक यापेक्षा मनाची स्थिरता आणि स्वाभिमान तिला जास्त प्रिय असतो. त्यामुळेच ती अनेकदा एकटी राहणं पसंत करते, कारण त्या एकांतात तिला स्वतःशी संवाद साधता येतो आणि स्वतःला पुन्हा समजून घेता येतं. ही राशी सहज हार मानत नाही. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी ती पर्याय शोधते. मार्ग बंद झाले तर नवीन वाटा निर्माण करण्याची क्षमता तिच्यात असते. म्हणूनच अडथळे तिच्यासाठी शेवट नसून पुढच्या टप्प्याची सुरुवात ठरतात. वृश्चिक राशीला सत्तेची हाव नसते, पण प्रभाव तिच्याकडे आपोआप येतो. लोक तिच्या शब्दांपेक्षा तिच्या स्थैर्यावर विश्वास ठेवतात. संकटाच्या वेळी ती घाबरत नाही, गोंधळ घालत नाही, उलट इतरांना सावरायला मदत करते. म्हणूनच कठीण काळात लोक नकळत तिच्याकडे ओढले जातात. ही राशी भावना लपवते, पण नाकारत नाही. आतून ती खूप काही अनुभवते, पण ते व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत थांबते. त्यामुळे तिचं दुःखही शांत असतं आणि आनंदही संयमित असतो. ही संतुलित भावनिकता तिला मजबूत बनवते. वृश्चिक राशीचा खरा ठसा तिच्या बोलण्यात नाही, तर तिच्या निर्णयांमध्ये दिसतो. ती जेव्हा काही ठरवते तेव्हा त्यामागे संपूर्ण आत्मा गुंतलेला असतो. म्हणूनच तिचे निर्णय केवळ स्वतःचं आयुष्य नाही, तर तिच्या आसपासचं वातावरणही बदलून टाकतात. वृश्चिक राशीला सत्याची तीव्र ओढ असते. वरवरची गोड बोलणी, खोटा दिलासा किंवा अर्धवट आश्वासन तिला समाधान देत नाहीत. तिला वास्तव जसं आहे तसं स्वीकारणं आवडतं, मग ते कितीही कठोर का असेना. त्यामुळेच ती भ्रमात राहत नाही
आणि इतरांनाही भ्रमात ठेवत नाही. ही स्पष्टता तिच्या आयुष्यात कमी लोक आणते, पण जे येतात ते खरे असतात. ही राशी मनाने अत्यंत जागरूक असते. लहान-सहान गोष्टी तिच्या लक्षात राहतात. एखाद्याचा बदललेला सूर, नजरेतील अस्वस्थता किंवा वागण्यातला फरक. म्हणूनच ती फसवणूक पटकन ओळखते. पण ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. आधी खात्री करते, स्वतःला सावरते आणि मगच पुढचं पाऊल टाकते. वृश्चिक राशीला स्वतःची मर्यादा ओळखायला वेळ लागत नाही. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याबाबत ती स्पष्ट असते. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनावश्यक ओझं टिकत नाही. नाती, सवयी किंवा परिस्थिती ज्या तिच्या आत्मसन्मानाशी जुळत नाहीत, त्यांना ती शांतपणे सोडून देते. ही राशी अंतर्मुख असली तरी कमजोर नाही. उलट आतून ती खूप मजबूत असते. संकटांच्या काळात ती तुटत नाही, तर अधिक शांत होते. ही शांतता म्हणजे पळ काढणं नसून स्वतःला सावरून योग्य निर्णय घेण्याची अवस्था असते. म्हणूनच ती जेव्हा पुढे सरकते तेव्हा डगमगत नाही. वृश्चिक राशीचा स्वभाव हळूहळू उलगडणारा असतो. पहिल्या भेटीत ती पूर्णपणे समजत नाही आणि कदाचित कधीही पूर्ण समजणारही नाही. पण जितकं अधिक जवळून पाहाल, तितकं लक्षात येईल की तिची ताकद गाजावाजात नसून तिच्या स्थिरतेत, खोलीत आणि न ढळणाऱ्या आत्मविश्वासात आहे. जर हे शब्द वाचताना तुमच्याही मनात असं वाटलं की शांततेमागे लपलेली ताकद तुम्ही अनुभवल्या, तर इथे थांबू नका. तुमच्या आयुष्यातल्या त्या क्षणांचा विचार करा. जेव्हा न बोलता तुम्ही परिस्थिती बदलली, अशी ताकद ओळखली जाते, सांगितली जात नाही. ही ओळख इतरांपर्यंत पोचवायची असेल, तर हा विचार पुढे न्या. ज्यांना स्वतःची खोली समजून घ्यायची आहे, ज्यांना शांत पण ठाम स्वभावाची किंमत कळते, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचू द्या. कारण जे कमी बोलतात त्यांच्याकडेच खऱ्या अर्थाने बदल घडवण्याची ताकद असते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.